माझ्या बरोबर विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्याचं 22 आणि 23 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्याचं 22 आणि 23 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे, तुझी सत्यता थोर आहे. या वचनाद्वारे प्रभू आपलं गौरव करून घेऊया. इर्मया या ठिकाणी म्हणत आहे, आम्ही भस्म झालो नाही, ही प्रभूची दया आहे. प्रियानो, हे सत्य आहे. याचा अनुभव आम्ही आज घेत आहोत. मागील वर्ष जर पाहिलं, हीच प्रभूची दया आहे की आज आम्ही नवीन वर्ष पाहत आहोत, 2025 पाहत आहोत. ही प्रभूची दया आहे. तो म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, आम्ही नष्ट झालो नाही, तर त्याने दया केली म्हणून आज आम्ही हा दिवस पाहत आहोत. आणि ह्याच वचनाच्या अनुषंगाने प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाकडे बघतो, हीच दया प्रभूने आज तुमच्या आणि माझ्यावरती केलेली आहे. दयेबद्दल आभार मानायचे ते काय मानायचे? 25 दाखवलं म्हणून आभार मानायचे का? मी तर असं म्हणेल, 24 सांभाळलं. 24 मध्ये तो आमच्या बरोबर होतास, ही तुझी दया आहे म्हणून आम्ही 25 पाहत आहोत. आणि म्हणून प्रभूची दया काय आहे, प्रभूचं प्रेम काय आहे, तो आपल्या लोकांवरती कशा प्रकारे लोकांचं सहाय्य करतो, कशा प्रकारची दया तो दाखवतो, याचं उदाहरण जर पाहायला गेलं तर प्रभूने एक दाखला आम्हाला सांगितलेला पाहायला भेटतो. सर्वांच्या परिचयाचा आहे. कित्येक वेळा त्याच्यावरती तुम्ही ऐकलं असेल, मनन केलं असेल, पण वारंवार प्रभूच्या आत्म्याने सुचवल्यामुळे पुन्हा एकदा त्या वचनाकडे यावं असं प्रभूने सुचवलं. म्हणून लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 6 ते 9 वचन आम्ही वाचतो. ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो, वेळेअभावी आपण वाचणार नाही, सर्वांना माहित आहे, 6 ते 9 वचनामध्ये प्रभूने एक दाखला त्या ठिकाणी सांगितलाय. प्रभू असं म्हणतो की कोणा एकाच्या त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचं झाड होतं. अंजिराचं जे झाड जे आहे ते द्राक्ष मळ्यामध्ये लावण्यात आलेलं आहे, त्याच्या स्वतःच्या मळ्यामध्ये लावण्यात आलेलं आहे. आणि प्रभूने, देवाने हे अंजिराच्या झाडाला त्या मळ्यामध्ये एक स्थान दिलेलं आहे, एक जागा दिलेली आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस 2-3 हेतू, इच्छा ही आम्हाला प्रगट झालेली पाहायला भेटते. त्या माळ्याने, ह्या मालकाने, ह्या धन्याने हे अंजिराचं झाड त्या मळ्यामध्ये आणून लावलंय. त्या झाडाच्या पाठीमागे त्याची एक अपेक्षा आहे. अंजिराचं झाड जर लावलंय तर त्याला अंजिरी यावेत, त्या अंजिरापासून मला फळ प्राप्त व्हावं ही धन्याची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने आपल्या द्राक्षमळ्यामध्ये एक अंजिराचं झाड लावलंय. हा द्राक्षाचा जसा मळा आहे तसा अंजिराचा मळा नाहीये तो. त्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये हे अंजिराचं झाड त्याने आपल्या इच्छेने लावलं आहे, काहीतरी अपेक्षेने ते झाड लावलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि पुढे आम्हाला असं वाचायला भेटतं, ते झाड लावल्यानंतर त्यावर तो फळ पावायस आला, परंतु त्याला काही फळ आढळलं नाही. प्रियानो, निश्चित आहे, पुढे वाचल्यानंतर आम्हाला वाचायला भेटतं 7व्या वचनामध्ये की 3 वर्ष मी या अंजिराच्या झाडावर फळ पावायस येत आहे.
अंजिराचं झाड लावून प्रियानो 3 वर्ष झालेली आहे, 3 वर्ष झालेले. तो काय झाड लावल्याबरोबर त्याच्याकडे आलेला आहे फळ पाण्यासाठी असं नाहीये. त्याला 3 वर्ष वेळ दिलाय, 3 वर्ष वेळ दिलाय. आज झाड लावलंय आणि उद्या तो लगेच आलाय, त्याला फळ मिळणार नाही ना आम्ही देऊ शकणार नाहीयेत. ही परिस्थिती आहे. परंतु मालकाला माहितीये, धन्याला माहितीये फळ येण्यासाठी किती दिवस लागतात. आणि तो 3 वर्षाने अंजिराच्या झाडाकडे आलेला आम्हाला पाहायला भेटतो. त्याची एक अपेक्षा आहे प्रियानो, की ह्या अंजिराच्या झाडाने मला फळ द्यावं. जर मी याला आपल्या द्राक्ष मळ्यात लावलाय तर याने मला काय द्यावं, फळ द्यावं, ही त्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी प्रभूमध्ये आल्याबरोबर कधीच फळ देऊ शकत नाहीये. तो आम्हाला वेळ देतो, तो आम्हाला वेळ देतो. तुमचा आणि माझा उद्धार झाल्यानंतर प्रभू ताबडतोब तो अपेक्षा करत नाहीये, तर तो त्याच्याकडे वाट पाहतो, त्याच्याकडे वाट पाहतो. आणि ती वाट त्याने बघितली 3 वर्ष. आणि त्याची अपेक्षा आहे की ह्या अंजिराच्या झाडानं मला फळ द्यावं, मला फळ द्यावं. परंतु आम्हाला ह्या ठिकाणी प्रियानं पाहायला भेटतं, धनी असा म्हणतो मी गेली 3 वर्ष फळ पावायस येत आहे, परंतु मला काही फळ आढळत नाहीये. 21 झालं, 22 झालं, 23 झालंय, 24 पण होत आलंय, फळ का नाही येत याला. एक ठिकाणी असं म्हटलंय, लूक वर्तमानामध्ये आम्हाला, मार्क वर्तमानामध्ये असं म्हटलंय 11वा अध्याय त्याचं 12वं वचनामध्ये जर आम्ही वाचलं, तो अंजिराच्या झाड, त्याला भूक लागली आणि तो अंजिराच्या झाडाकडे गेला आणि पाहिलं त्या अंजिराच्या झाडाकडे, तर त्याला पानाशिवाय त्याला तिथं काही दिसलं नाही, पानाशिवाय त्याला काही दिसलं नाही. त्याचे हिरवेगार पानं, त्या झाडाचा तो डामडौल, त्याचा तो हिरवेगारपणा काय आहे प्रियानं हे. प्रभूला याच्याशी काहीच संबंध नाहीये. तुमचे हिरवेपणा, तुमची हिरवेगार पानं, तुमचा डोलदार, तुमची चांगली सावली, याच्याशी प्रभूचा काही संबंध नाही. प्रभूला याची गरज नाहीये. प्रभूला त्या झाडाकडून फळ हवंय. हा हिरवेगारपणा, ही झाडाची हिरवेगार पानं, ही तुमच्या गोष्टी आहेत त्या. याच्याशी देवाचं काही कर्तव्य नाहीये. त्याला फक्त त्याच्याकडून फळ हवंय, फळ हवंय. हा हिरवेगारपणा आमच्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे हो. आमच्याकडे मोठमोठे फ्लॅट्स आहेत, आमच्याकडे मोठमोठ्या गाड्या आहेत, आमच्याकडे आमचं मोठं नाव आहे, आमच्याकडे चांगले अधिकार आहे, उच्च पद आहे. हा हिरवेगारपणा जो आहे तो आमच्याकडे भरपूर आहे प्रियानो, भरपूर आहे. पण याच्याशी देवाचा काही संबंध, ही अपेक्षा करत नाहीये प्रभू. त्याला फळाची गरज आहे, त्याला फळाची गरज आहे. आणि म्हणून तो त्याच्याकडे आलाय आणि तो म्हटला की त्याच्याकडे मी गेली 3 वर्षापासून येतोय, पण त्याला फळ नाहीये, फळ नाहीये. आणि 3 वर्ष तो येतो आणि परत जातोय, परत 1 वर्ष आहे, तो येतो, बघतो, परत जातोय. 3 वर्ष तो चक्कर मारतोय, फळाची अपेक्षा करतोय. परंतु आम्हाला पाहायला भेटतं त्या ठिकाणी फळ आढळत नाही, फळ आढळत नाही. आणि म्हणून धनी असं म्हणतो माळ्याला ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी काढवावी. आता मालक जो आहे तो एका डिसिजन वरती आलाय, एक निर्णय त्याने घेतलाय. आता हे झाड जे आहे तोडून टाकायचंय, तोडून टाकायचं. एक शब्द त्या ठिकाणी फार चांगला वापरलाय, जर तुम्ही वचन वाचलं तर, उगाचच त्याने जागा काढवावी. माझ्या प्रियानो, प्रभूने तुम्हाला एक स्थान दिलंय. ज्या दिवशी तुम्ही प्रभूमध्ये आलात त्या दिवशी तुम्हाला एक स्थान दिलं, एक जागा दिली. त्या जागेवरती प्रभू तुम्हाला बघतो. त्या अंजिराच्या झाडाला जी जागा दिली आहे, त्या जागा जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. एक स्थान तुम्हाला त्याने प्रभूमध्ये दिलेलं आहे, दिलेलं आहे.
इपिस्कराच्या पत्रामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्याने उच्च स्वर्गीय स्थान आम्हाला त्याने दिले, त्याच्या संगती बसवलाय, एक स्थान दिलंय. उगच कशाला जागा अडवायची आहे, याला तोडून टाका. प्रगटीकरणामध्ये जर गेला तर तुम्ही तिथं जर वाचलं इपिस्कराच्या मंडळीविषयी, तर प्रभू म्हणतो की जर तू पश्चाताप केला नाहीस, आपली पहिली प्रीती जर तू केली नाहीस, तर मी येईल आणि तुझी समयी त्या जागेवरून मी काढून घेईल म्हणतो. जर पश्चाताप केला नाहीस, जर पहिल्यासारखी प्रीती केली नाहीस, ते मला जर तुझ्यामध्ये दिसलं नाही, तर मी येईन आणि ती समय त्या जागेवरून काढून टाकेन. त्या जागेवरून तुझं अस्तित्व मी काढून टाकेन. प्रभूमध्ये दिलेलं जे स्थान आहे ते मी काय करीन, काढून टाकेन. कशाला उगच तू जागा अडवावी, याला तू तोडून टाक. काय दया आहे प्रियानो, अजून पुढे जाऊन बघूया. आम्ही भस्म झालो नाही तर ही प्रभूची दया आहे. काय दया आहे बरं, 8वं वचन. तेव्हा माळी म्हणाला, काय म्हणतो, तेव्हा त्याने उत्तर दिले, महाराज एवढं वर्ष असू द्या. महाराज धनी, एवढं 25वे जे वर्ष आहे, हे 2025 आहे ना, एवढं वर्ष राहू द्या. माझी विनंती आहे तुम्हाला, एवढं वर्ष असू द्या. हीच दया आहे प्रियानो, हीच दया आहे. आणि रोज तो आमच्यावरती करतो. माळी जो आहे प्रियानो, दयाळू आहे. त्याने विनंती केली आहे धन्याला, थांबा जरा, अजून 1 वर्ष. हे 2025 आहे ना, एवढं 1 वर्ष थांबा, आपण वाट बघूया. माळी जो आहे तो एकच मध्यस्थ आहे. ती मग त्याच्या पत्रामध्ये असं म्हटलंय की कोणाचंही नाश होऊ नये, तर प्रत्येकाचं तारण व्हावं, असं देवाची इच्छा आहे. आणि देव आणि मनुष्य याच्यामध्ये एकच मध्यस्थ जो आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ही मध्यस्थी आहे प्रियानो, ही धन्याकडे केलेली माळ्याने मध्यस्थी आहे. थांबा धनी 1 वर्ष, तोडून टाकू नका. आणि धन्याने ते ऐकलं. म्हणून ज्यावेळेस लाजराला जिवंत करायचं, त्यावेळेस प्रभू म्हटला, हे पित्या, तू माझं नेहमीच ऐकत आलायस, म्हणून मी तुझे आभार मानतो. माळ्याचं ऐकलं धन्याने, आणि त्याने अजून 1 वर्ष त्याला दिलं. काय, कशासाठी, काय दया आहे बरं ही. त्याने असं म्हटलंय, महाराज एवढं वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील. का बरं, मागील 3 वर्ष खत घातलं नव्हतं का? मागील 3 वर्ष मशागत केली नव्हती का? मागील 3 वर्ष त्याला त्याच्यासाठी काहीच कष्ट केले नव्हते का? केले होते. पण माळी जो आहे तो दयाळू आहे प्रियानो. त्याची दया आहे की तो म्हटला, अजून 1 वर्ष थांबा, मी अजून परत तेच करतो. मी त्याच्या भोवती खणतो आणि त्याच्या भोवती खणून खत घालतो. माझ्या प्रियानो, खत तर रोज घातलं जातंय. अमूल्य सेवा चालली प्रियानो, रोज खत घातलं जातंय. मोठमोठ्या गॉस्पल मीटिंग आयोजित करून खत घातलं जातंय. मोठे कॅम्प भरून खत घातलं जातंय. घरोघरी जाऊन खत घातलं जातंय. दर रविवारी खत घातलं जातंय. पण फळ येत नाही प्रियानो, फळ येत नाही. परीक्षण करायचंय. थोडं आम्हाला आमच्या जीवनाकडे पाहायचंय. योहान कुरुशुवर्तनामध्ये तो असं म्हणतो, योहान असं लिहितो की तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडलंय, यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. आमची निवडच यासाठी आहे, आमची लागवडच यासाठी आहे की आम्ही फळ द्यावं. त्यांनी आम्हाला निवडलंय यासाठी की आम्ही जाऊन फळ द्यावं. योहान कृषी 15व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की तुम्ही जाऊन विपुल फळ द्यावे, यासाठी की पित्याचं गौरव व्हावं. माळ्याची दया आहे, माळ्याची कृपा आहे. होय, तो
त्याने आम्हाला अजून एक वर्ष दिलाय आणि धन्याने ते एक्सेप्ट केलाय, मानलंय प्रियानो, अजून एक वर्ष दिलाय. म्हणून यिर्मया म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, की त्याची दया आहे, त्याची कृपा आहे, त्याची कृपा आहे. कारण त्याची दया रोज आणि रोज नवीन आमच्या जीवनामध्ये येते. ती नवीन आहे. आजचा दिवस देखील प्रियानो त्याची दया आमच्यावरती झाली आहे, का आम्ही बसून त्याचं वचन ऐकतो. मला सांगू द्या प्रियानो, 2025 तुम्हाला दिलाय, की त्याची कृपा आहे, त्याची दया आहे. करायचं एकच, फळ द्यायचं. तो आमच्याकडे येऊन अपेक्षेने बघतो, याला फळ आलंय काय, फळ आलंय काय. जर तुम्ही फळ द्याल, तो निश्चित म्हणाल हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, मी संतुष्ट आहे. जर त्याला फळ दिसलं प्रियानो, तर तो नक्की तुमच्याकडे पाहून संतुष्ट होईल, संतुष्ट. फळ देऊया यासाठी की प्रियानो त्याचं गौरव होईल, त्याचं गौरव होईल. त्याची इच्छा पुरी करूया. आमची निवड जी आहे ती आम्ही सिद्ध करूया, की आमची निवड जी आहे ती फळ देण्यासाठी झाली आहे. त्याला फळ देऊया. तो आला आणि म्हटला याला इथून पुढे कधी फळ नाही. शापित अंजिराचं झाड झालं, ते जळून गेलं, जळून गेलं. त्या क्रोधाला, त्या प्रभूच्या निराशेला आम्हाला सामोरं नाही जायचं आहे. आमची हिरवेगारपणा, आमची हिरवेगार पानं हे नाही तर प्रियानो, त्याला फळाची अपेक्षा आहे. तो झाडाकडून फळाची अपेक्षा, यासाठी ते द्राक्ष मळ्यामध्ये लावलंय, ते चांगल्या जागेवरती लावलंय. जिथं द्राक्ष मळा आहे त्या ठिकाणी ते लावलंय. कसली कमी नाहीये, कसली कमी नाहीये. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी माळ्याने केली आहे, माळ्याने केली आहे. आता आमचं कर्तव्य आहे प्रभूला फळ द्यायचं, प्रभूला फळ द्यायचं. आम्ही येणाऱ्या 25 मध्ये निश्चय करूया, प्रभू आमच्या फळाद्वारे तुला आनंद होईल, आणि हे करण्यास प्रभू आपलं सहाय्य करो, सहाय्य करो. प्रभू मध्ये सर्वांना सलाम, आमेन.